आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र 18 न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। कोरोनासारखं संकट पुन्हा येऊ शकते, त्याला कारण आहे धरणांमधील साचलेला गाळ। महाराष्ट्राचंच नव्हे तर देशातील सर्व धरणांमध्ये जवळपास 60% गाळ झालेला आहे आणि त्यामुळे धरणात फक्त 40% पाणी आलं की पूर येतो आणि जलप्रलय सुरू होतो। त्यामुळे सामान्य नागरिकांना अशा पुरामधून सामोरं जावं लागलेलं आहे। असेच कोरोनासारखं महामारीसारखं संकट आलेलं आपण पाहिलेलं आहे। माणसातलं माणूस त्यावेळी नव्हतं, असंच कोरोनासारखं संकट पुन्हा येऊ शकतं। ते पाण्यासाठी धरणातील गाळ न काढल्यामुळे पाण्याचं संकट निर्माण होत आहे। पाऊस जर 2 महिने आला नाही तर अनेक शहरं सुनसान होतील। पाण्यासाठी लोक गावाकडे पळतील आणि त्यासाठी सरकारने लवकरात लवकर धरणाची सुरक्षा आणि धरणाची देखरेख करावी, अन्यथा बेमुदत आंदोलन करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते दीपक बच्चे पाटील यांनी केलं आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18चे संपादक देवा भालके यांनी। पाहूयात। नमस्कार, महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। आपण एक खास अशा व्यक्तीशी बातचीत करणार आहोत। ते आहेत म्हणजे दीपक बच्चे पाटील, ज्यांनी 10 वर्षापासून आपल्या धरणाचं जे आहे जे महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातील धरण आहेत त्या धरणाच्या सुरक्षेच्या बाबतीत, त्याचबरोबर देखरेखच्या बाबतीमध्ये शासनाकडे अनेक वेळा जो आहे तो पाठपुरावा केला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम तुमचं महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण जे काम करताय हे काम करत असताना ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये कशी आहे? आम्ही आता थोडक्यातच सांगतो, हा विषय खूप मोठा आहे। प्रत्यक्ष आम्ही निसर्गात भटकंती करताना धरणं वगैरे आमच्या सानिध्यात आली। धरणांवरची 10-12 वर्षापूर्वी सुरक्षा व्यवस्था बघितली, अत्यंत दयनीय दुर्लक्षित परिस्थिती बघायला मिळाली। त्या धरणांवरती पार्ट्या इवन सुरक्षा रक्षक यांना मारहाण वगैरे बघितली। तर ती परिस्थिती बघून आम्ही त्या बाबतीत विचारणा जे पुणे पाटबंधाऱ्यांचे मेन चीफ इंजिनियर यांना विचारलं, त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केलं। त्यांनी सांगितलं SP-कडे जावं। पुणे SP ग्रामीण यांच्याकडे गेलो, त्यांनी सरळ सांगितलं की आमचं काम नाही, आम्ही धरण सुरक्षा काढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो, सौरभराव साहेब होते, त्यांनी सांगितलं की आम्ही पाटबंधाऱ्यांशी बोलतो। प्रत्यक्ष हा जो त्रिकोण, बेजबाबदार त्रिकोण प्रशासनाचा बघायला मिळाला, तेव्हा लक्षात आलं की ही धरणं, मग ह्याच्यात पूर्णपणे डीपमध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रातल्या धरणांचा अभ्यास केला। धरणं हा सेन्सिटिव्ह विषय आहे, गोपनीय आहे। ह्याच्याकरता मी राज्यपाल साहेब आणि केंद्र राष्ट्रपती भवन राष्ट्रपती कार्यालयामधून मी परमिशन काढली आणि पूर्ण महाराष्ट्रातली धरणांची माहिती घेऊन प्रत्येक धरणांवरती काय वास्तविक परिस्थिती आहे, शासकीय नियम काय आहेत, प्रशासनाचं काम काय, शासनाचं काम काय, याचा सगळा ताळमेळ बांधून अभ्यास करून प्रत्येक धरणाची माहिती घेऊन मी आज 10 वर्ष प्रत्येक वर्षी पूर्ण माहिती शासन प्रशासनाला कळवतोय की जी वास्तव गंभीर आहे। आजसुद्धा मी 2022-23चा गेल्या वर्षीचा अहवाल सादर केला। त्याला पाटबंधारे मंत्र्यांनी मला उत्तर दिलं की त्यांच्याकडे माझ्या प्रश्नाची उत्तर नाही आहेत, देऊ शकत नाहीत। कारण हे सगळे प्रॉब्लेम आहेत की एकतर मनुष्य भरती नाही आहे, केवळ घोषणा चालू आहे यांची, वर्षानुवर्षी केवळ घोषणा आहेत। प्रचंड निधीची गरज आहे, त्याच्यामुळे कामे प्रलंबित आहेत, वर्षानुवर्ष ती फक्त कागदोपत्रीच पेपरवरती आहेत। तिसरी गोष्ट, गाळ सर्वेक्षण नाही। जे धरणाचं गाळ सर्वेक्षण, गाळ निष्कासनासाठी जो नियम आहे ते 2014 पासून वेळोवेळी त्याच्यात बदल करून सुद्धा ते अपयशी आहेत। म्हणजे आज मी तुम्हाला सांगू शकतो, कुठल्याही मध्यम मोठ्या धरणांवरती गाळ काढून धरणाची पाणी साठवून क्षमता पूर्ववत करण्यासाठी कुठलीही कार्यवाही झाली नाही आणि ह्याच्याकरता कुठलंही नियोजन नाही आणि कुठलंही तंत्रज्ञान नाही। तर ही अशी भयान परिस्थिती आहे। मी माझ्या आजच्या 2023-24च्या अहवालात मांडली आहे। शासनाला प्रशासनाला प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर द्यावं, नाहीतर येत्या 15 जुलैला माझं नेहमीप्रमाणे माझं उपोषण असणार आहे। निश्चितच आपण आत्ताच म्हणालात की जे पाटबंधाऱ्यांचं त्यांच्याकडून तुम्हाला लेखी आलेलं आहे की आमच्याकडं आर्थिक परिस्थिती जी आहे, कमतरता ती आहे, त्याचबरोबर कामगारांची देखील कमतरता आहे। निश्चित आपण जर बघितलं तर राज्य शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, आपण जर बघितलं तर स्मार्ट सिटीचा आपण मुद्दा जर घेतला सध्याच्या बाबतीत, कोटी रुपये जे आहेत ते या शासनाकडून, सरकारकडून त्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत खर्च केला जातो। मात्र त्याच स्मार्ट सिटीमध्ये येणारं जे पाणी आहे, त्या पाणी जे आहे त्या धरणातूनच येत आहे आणि अशा स्थितीला जर आपण जर बघितलं तर गाळ 60% आपण बोलतोय, गाळ 60% आणि त्याच अनुषंगाने असं वाटतंय का की सरकार जाणून बुजून जे आहे ते धरणांकडे दुर्लक्ष करते? इतकं भयान वास्तव आहे की सर्वसाधारण जनता ही पूर्णपणे अज्ञानी आहे, यांना काहीच माहीत नाही। हे फक्त मृगजळ दिसतंय, धरणामध्ये पाणी आहे, हे टोटली झूट आहे, हे चुकीचं आहे। शासन
आणि प्रशासन हे दोन मेन दुवे आहेत. शासन सध्या तुमचे मोठमोठे रेल्वे स्टेशन हे ते सगळं ह्याच्यात सुशोभीकरण वगैरे याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च चालू आहे. पण शासनाचं जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभागात ह्याच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे, पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इतके मोठे प्रश्न पडलेले आहेत. आज धरणं, मध्यम मोठी धरणं, आज मृत साठा ओलांडून जिवंत साठ्यामध्ये सुद्धा 25 ते 60% गाळाने भरलेली धरणं आहेत. आपल्याला वाटतं एखादं धरण 13 TMC, प्रत्यक्षात मात्र ते धरण 4 ते 5 TMC हे आपल्याला बघायला मिळतं. छोटी धरणं तर नामशेष होण्याच्या मार्गावरती. आज अशी प्रचंड आज पाटबंधारे मंडळामध्ये 25 ते 30% रिक्त पद आहेत आणि ती वर्ष आहेत. शासन केवळ भरतीसाठी केवळ घोषणाच करतं आहे. ही सर्व कामे धरण सुरक्षा, मेंटेनन्स ही प्रचंड मोठी कामे, ह्यासाठी प्रचंड खर्चाची गरज आहे, निधीची गरज आहे. आज पाटबंधारे मंडळ, जलसंपदा विभाग यांना निधीची नितांत आवश्यकता आहे आणि ते वाढ बघतायत की केंद्र सरकारच्या ड्रीप 3 अंतर्गत मिळणाऱ्या कर्जावरती, आणि त्या कर्जात असं किती मिळणार आणि किती काम होणार आहे हे फार मोठी धोक्याची घंटा आहे. मला शासनाला सांगावंसं वाटतं, शासन कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, आम्ही सर्वसाधारण जनता आणि सजग नागरिक आहोत. आम्ही शासनाला विचारणार की तुम्ही आत्तापर्यंत जो काय गेला ठीक आहे, पण इथून पुढं काय करणार. शासनाने मध्ये फडणवीस साहेबांच्या यंत्रणेमध्ये त्यांनी जलसंपदा विभागात एक जलयुक्त शिवारच्या अंतर्गत चांगली कामं केली होती, पण ती लहान पाझर तलाव किंवा छोटी धरणं यासाठी ठीक होती. तीसुद्धा योजना पूर्णपणे राबली नाही. मला शासनाला, जलसंपदा मंत्रालय, येणारं कुठलंही शासन असो, पुढचं किंवा मागचं, आता माझी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, आम्ही राजकारणी नाही किंवा आम्ही कोणाचाही भूमिका घेणार नाही. फक्त आम्हाला नम्र, एक जनता म्हणून एक नम्रतेने हात जोडतो आणि विनंती करतो आणि प्रश्न पण विचारतो की शासनाने, प्रशासनाला मोठ्या प्रमाणात निधी, जी रिक्त पदे आहेत ते रिक्त पदे त्वरित भरती व्हावी आणि जलसंपदा विभागाला पूर्णपणे बळ देऊन ही सर्व कामाला सुरुवात तर करावी. तर कुठे भविष्यात ती धरणं जिवंत राहतील, नाही तर धरणांची वाट लागायला सुरुवात झालेली आहे आणि दिवसेंदिवस हा दुष्काळ वाढत जाणार आहे आणि लोकांना याबद्दल काहीच माहीत नाही आणि येणाऱ्या काळात प्रचंड जनतेला तर शहरं सोडून पळून जावं लागेल, ही वास्तव परिस्थिती येणार आहे. निश्चितच आपण काय बोललात की जनतेला शहरं सोडून पळून जायची जी आहे ती परिस्थिती उद्भवू शकते. मात्र जनता पळून कुठे जाणार. जर आपण बघितलं तर खेडेगाव असेल, एकतर असेल, त्या धरणाची अवस्था. याचं तुम्हाला एकच आजचंच वास्तविक उदाहरण देतो. आज जर विचार करा की जर 2 महिने पाऊस पडला नाही तर काय करणार आपण. आपल्याला करोनाने शिकवलं आहे, करोनामधून आपण धडा घेतला आहे, सर्व सोडून आपल्याला शेवटी जागायला गावाला जावं लागलं. याच्यातून आपण धडा घ्यावा. जर 2 महिने पाऊस नाही पडला किंवा जर 1 वर्ष पावसाच झालं नाही तर ही पाणी साठवायचं भांड्याचे धरण आहे जे आज अर्ध्यावरती आलेले आहेत, ही आत्ताच फेब्रुवारीपासूनच ओस पडत आहेत. माणसाने पाणी पिणार कुठं. अहो, तुम्ही जेव्हा 8-10 मजली टावरवर राहता, 1 दिवस जरी पाणी नाही आलं तर तुम्ही ऑफिसला जाऊ शकत नाही. जर 2 महिने पाऊस जर तुम्हाला पाणीच मिळालं नाही तर तुम्ही काय करणार. तुम्हाला पळून जावं लागेल, सोडून जावं लागेल. तुम्हाला पाणी लिटरच्या भावाने विकत घ्यावं लागेल. जेणेकरून मनुष्य जीवन हे भयंकर मोठ्या संकटात आहे, हे शासनाने ओळखावं आणि ह्या विषयावरती काम करावं अशी आमची नम्र विनंती आहे. सर्व साक्षी पुरावे दिलेले आहेत, 10 वर्षापासून देत आहे. ह्याच्यात शासनाने बघावं. प्रशासनाला माहिती आहे, प्रशासनाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला महाराष्ट्रातले सगळे मंत्रालयापासून ते सगळे धरण अधिकारी सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहेत, मला ओळखतात. दरवर्षी सादर करतो. पण हे केवळ दुर्लक्ष, बेजबाबदारपणा हे प्रशासन आणि शासनाचं दिसून येतो. मला शासनाला नम्र विनंती आहे की आपण याच्यावर लक्ष द्यावं. निश्चितच आपण जर बघितलं तर जो धरण जे आहे ते 60% भरलेले आहे आणि उर्वरित फक्त 40% पाणी जे आहे ते धरणामध्ये साठवलं जातं. आणि तेच आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये आपण 1 दिवसाआड पाणी शहरामध्ये वापर करतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ज्या काही धरणाचा पाणी साठा जो असतो तो 20% 30% असा देखील राहिला जातो. त्यामध्ये मग तो गाळ आणि पाणी याचा तो मेळजाळ बसत नसल्याचं दीपक बच्चे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि सदर अहवाल जो आहे तो पुराव्यानिशी जो आहे तो शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचं दीपक बच्चे पाटील यांनी सांगितले आहे. आणि ह्या जे मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पूर्ण न झाल्यास दीपक बच्चे पाटील यांनी आमरण उपोषणाचा जो आहे तो इशारा सरकारला दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.
पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.